प्रसिद्ध चित्रकार वर्षा निरंजन यांच्या वर्षाव रंगांचा या एकल चित्र प्रदर्शनाचं आयोजन 25 एप्रिल ते 3 मे या कालावधीत डफरीन चौक येथील पूना गाडगीळ अँड सन्सच्या झपूर्झा आर्ट गॅलरीत करण्यात आलं आहे। प्रसिद्ध चित्रकार वर्षा निरंजन यांच्या वर्षाव रंगांचा या एकल चित्र प्रदर्शनाचं आयोजन 25 एप्रिल ते 3 मे या कालावधीत डफरीन चौक येथील पूना गाडगीळ अँड सन्सच्या झपूर्झा आर्ट गॅलरीत करण्यात आला आहे, अशी माहिती स्वतः वर्षा निरंजन यांनी पत्रकार परिषदेत दिली। या प्रदर्शनाचं उद्घाटन शनिवारी 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते होणार आहे। या सोहळ्याला शिल्पकार भगवान रामपुरे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर आणि आर्किटेक्ट शैलेंद्र सुराणा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। या प्रदर्शनात निसर्गचित्र, अथांग समुद्र, ढगांनी व्यापलेलं आकाश आणि दगडांचा पोत असलेल्या कलाकृती राहणार असून ऑइल आणि ॲक्रेलिक माध्यमात पॅलेट नाईफ वापरून तयार केलेली चित्र या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आहे। चित्रकलाप्रेमींसाठी 2 मे रोजी सायंकाळी 5 वाजता वर्षा निरंजन या चित्र साकारण्याचं प्रात्यक्षिक दाखवणार आहेत। वर्षा निरंजन ह्या गेल्या 15 वर्षांपासून कलाक्षेत्रात कार्यरत असून त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादित केलं आहे। त्यांना कॅमलिन अवॉर्ड, स्टेट अवॉर्ड 2012, ओमानमधील आर्ट्सकेप्स सन्मान आणि बॉम्बे आर्ट सोसायटीचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे। सकाळी 10:30 ते रात्री 8:30 ही प्रदर्शनाची वेळ आहे। रसिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा असं आवाहन वर्षा निरंजन यांनी केलं आहे। या पत्रकार परिषदेला कांचन गोडाळे यांची उपस्थिती होती। रंगांचा आता एक तर प्रदर्शन झपूर्झा आर्ट गॅलरीमध्ये सुरू होत आहे। प्रदर्शनाचे उद्घाटन 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता सोलापूर शहर माध्यम मध्येचे आमदार रवींद्रदादा कोटे यांच्या हस्ते होणार आहे। तर या सोहळ्यात शिल्पकार भगवान रामपुरे सर आणि माजी नगरसेवक श्री गुरुदादा आणि सुप्रसिद्ध आर्किटेक्ट श्री शैलेंद्र पी सुराणा उपस्थित राहणार आहेत। तर प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे निसर्गचित्र, अथांग समुद्र, ढगाने व्यापलेले आकाश आणि रंगांचे पोत असलेले जिवंत कलाकृती, ऑइल आणि ॲक्रेलिक माध्यमात हे पेंटिंग्स असणार आहेत।